काय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरप्रदेशं गिरीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं भजे ज्ञानदेवम् प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर यावरी न करावा अनंत कोटी ब्रह्मांड नायक सकल जगदाधार पार्वती प्राण संजीवन भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये श्रीमद भागवती वार्ता श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी जमलेले सर्व श्रोते भाविक भक्त मंडळी, देवाच्या अनंत लीलांचं चिंतन करण्यासाठी समर्थ नसलेली वाणी, त्या वाणीचा हा भगीरथ प्रयत्न, कठीण प्रयत्न थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने पवित्र पुनीत पावन झालेलं हे गाव भगवान परमात्म्याचं स्वयंभू शिवलिंग आपल्या गावात आहे. आणि त्या भोले बाबांच्या दरबारात त्यांच्याच सानिध्यामध्ये आपण भगवान परमात्म्याची दिव्य कथा ऐकत आहोत. दिव्य कथा ऐकत आहोत. काल आपण भगवान परमात्म्याचा नंद उत्सव आणि ब्रजमंडलातल्या कथा ऐकल्या. देवानी अशी एक लीला काल करून दाखवली, सर्वसामान्य जीवाला ते शक्यच नाही अशी लीला करून दाखवली. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विराजमान असते. महाराज गिरिराज गोवर्धन भगवान परमात्मा नखाच्या अग्रावर धारण करतात. गिरी गोवर्धन येणे उचलिला. गोवर्धन पर्वताला गोवर्धन लीला करून सुख दिलं. गायींना गोचारण लीला करून सुख दिलं. गोपाळांना काला करून सुख दिलं. यमुना मैयाला कसं सुख दिलं? त्या यमुना माईच्या पात्रामध्ये तिचं जल विषाक्त करून अनेक प्राण्यांचं व्रजवासियांचं जीव घेणं ठरणारं ते जल, विषाच्या प्रभावाने विषारी झालेलं जल, यमुना माईचं ते दुःख भगवान परमात्म्याला पाहिलं गेलं नाही. आज गाई चारण्यासाठी भगवान गेलेले. केव्हा गाई चारायला सोडायचे? सकाळच्या वेळेस. कधी कधी सकाळच्या वेळेस गाई चारायला सोडायचे. सूर्य माथ्यावर यायच्या अगोदरपर्यंत गायी यथेच्छ चरायच्या.
यमुना माईचं गार पाणी प्यायच्या. घरून निघताना घरातले लोक, गावातले लोक बजवायचे, कुठेही खेळा, कुठेही जा खेळायला, कुठलंही पाणी प्या. पण यमुना माईमध्ये जो कालिया नाग राहतो ना, त्याच्या डोहाजवळ जायचं नाही, तिथलं पाणी प्यायचं नाही. भगवान परमात्मा आहे तसेच का प्यायचं नाही? आज देवाने मुद्दाम गाई चारायला तिकडेच नेल्या. गाई चारून झाल्या, गोपाळांचे भोजन झाले, खेळ झाले. निवांत गायी कदंबाच्या वृक्षाखाली, वटवृक्षाखाली अशा सुंदर अशा बसलेल्या आहेत, रवंथ करतायत. गोपाळांनी आज नवीन खेळ शोधला, चेंडू फळी. तेव्हाही क्रिकेट होता बरं का, पण त्यावेळेसचा क्रिकेट असा होता, चेंडू वर टाकायचा, सगळ्यांच्या हातात बॅट म्हणजे काठ्या असायच्या, झेला रे झेला, वरचे वरी झेला. ज्याच्या हाताने तो चेंडू, ज्याच्या काठीने तो चेंडू खाली पडला किंवा वरच्यावर ठेवता आला नाही, तो आउट व्हायचा. आता क्रिकेटचं स्वरूप वेगळं आहे थोडस. झेला रे झेला, वरचे वरी झेला. सर्वजण खेळतात, खेळ रंगात आला हो. आणि रंगात आलेल्या खेळात असं झालं, भगवान परमात्म्याने अशी काठी मारली का तो चेंडू यमुना माईच्या काठावर असणाऱ्या कदंब वृक्षाच्या आग्रावर अटकून पडला. कोण काढेल? ज्याचा चेंडू होता तो रडायला लागला, माझी आई चांगली नाही, मला बोलेल. ते म्हणे आम्ही दुसरा घेऊन देऊ, नाही तोच पाहिजे. लहानपणी आपणही खेळता खेळता अनुभव येतो. तुम्ही बोलू नका, त्यांना बोल द्या. तिथे अटकलेला चेंडू तो कसा काढावा? भगवान परमात्मा कदंब वृक्षावर चढतात, टोकापर्यंत जातात. सगळे म्हणतात, कान्होबा व्यवस्थित, कन्हैया नीट, पडशील, लागेल तुला. लागेल तुला. देवाच्या फांदीवर चढण्याने तो चेंडू, झाडावरचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला. यमुनेच्या डोहात पडला. भगवान परमात्म्याने त्या चेंडूच्या पाठोपाठ उडी मारली. असा किती जड असेल तो चेंडू, पाण्यावरनं तरंगता खाली गेला. देवाला न्यायचा होता म्हणून गेला. भगवान परमात्मा खाली जातात. खोल डोहात गेल्यानंतर तिथे एक नाग निद्रिस्त होता, महासर्प होता. काळिया महासर्प नाथोनी आणीला. महासर्प होता, मोठा होता, विशाल काय नाग होता, काळा शार होता. तो निद्रिस्त होता, निश्चित पडलेला होता. आणि त्याच्या 4 पत्नी, त्यांनी तो चेंडू बघून म्हटलं, अरे हा चेंडू इथे कसा आला? आणि चेंडूच्या पाठोपाठ आलेल्या भगवान परमात्म्याला पाहिलं. नागपत्न्यांनी भगवान परमात्म्याला हात जोडले. ज्या अर्थी तुम्ही या विषारी पाण्यामध्ये, विषाक्त असलेल्या जलामध्ये आलात, त्या अर्थी तुम्ही सामान्य नाही, निश्चित तुम्ही कोणीतरी महान विभूती आहात. तुम्ही दैवी पुरुष आहात. नागपत्न्यांचा आणि देवाचा संवाद चालू आहे. देवाचं ते कोवळं रूप, कोमल रूप पाहिलं आणि नागपत्नी देवाला म्हणतात, हे बाळा तू आलास खरं इथे, पण आमचा पती उठण्याच्या अगोदर लवकर जा. नागपत्न्या देवाला विनंती करतात आणि भगवान परमात्मा सांगतात, मी चेंडू घ्यायला आलोय, घेतल्याशिवाय जाणार नाही. कुठे चेंडू? कुठे चेंडू? तो चेंडू त्या काळ्याच्या फणेजवळच पडलेला होता. भगवान परमात्मा पळत जातात, चेंडू उचलतात. नागपत्नी आणि भगवान परमात्म्याचा फार गोड संवाद आहे महाराज. श्रीमद भागवतामध्ये काळिया उठला,
अचानक कोणीतरी आलेल्या चेचाने गोंधळला, पाहिलं समोर एक बालक आहे आणि देवावर हल्ला करायला लागला. भगवान परमात्म्याने त्याचा प्रत्येक वार चुकवत चुकवत त्याला थकवलं, दमवलं. त्याची शेपूट हातात धरली आणि त्याच्या फणीवर जाऊन बसले. नृत्य करतात. अर्धमेला झाला. भगवान परमात्म्याला शरण आणला. आणि देवाला म्हणतो, प्रभू तुमच्याशी थोड्या 2-2 गोष्टी करायच्या आहेत. भगवान म्हणतात, बोल. कालिया नागाने सांगितलं, म्हणे आम्हाला नागांना, सर्पांना कोणी बनवलं? तुम्हीच बनवलं. आमच्या तोंडात विष कोणी दिलं? तुम्हीच दिलं. पण प्रभू आमची चूक असो नसो, आम्ही दिसलो की लोक काठ्याच काढतात. अरे पण तुम्हाला राहण्यासाठी स्वतंत्र एक जागा दिलेली आहे, रमणक द्वीप. कोणतं द्वीप? नाग लोकांसाठी निर्माण केलेला विशेष लोक, रमणक द्वीप, जिथे फक्त आणि फक्त सर्प राहतात, नाग राहतात. कोणता द्वीप राहील का लक्षात? रमणक द्वीप. तो रमणक द्वीप सोडून तुम्ही का आले? म्हणे तिथे आमच्या सावत्र भावाचा मला त्रास होतो. तुमचे सावत्र भाऊ, हे बघा, ही संपूर्ण सृष्टी कश्यप ऋषींची संतान आहे असं तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यात जे खग आहेत ना, जे पक्षी आहेत ना, त्या पक्षींच्या आईचं नाव आहे विनिता. आणि जे सरीसृप आहेत, जेवढे प्राणी सरपटून चालतात, पाल, विंचू, खेकडे, जमिनीला समांतर चालतात, साप, गोम, अजगर, अजून सरडा, हे जेवढे सरीसृप आहेत ना, पोट घासून जे जमिनीवर चालतात, घोरपड, सरडा, हे सर्व पोट घासून चालणारे सरीसृप आहेत. आणि या सरीसृपांच्या आईचं नाव आहे कद्रू, कश्यपांची संतान. महर्षी कश्यपांच्या पत्नीचं नाव विनिता आणि कद्रू. विनितेच्या पोटी खग म्हणजे पक्षी जन्माला आले. त्याच्यात सगळ्यात मोठी पहिली संतान म्हणजे गरुड. गरुडांना आणखी एक भाऊ होते, त्यांचं नाव अरुण. काय? हे अरुण भगवान सूर्यनारायणाचे सारथी आहेत. कोणाचे सारथी आहेत? भगवान सूर्यनारायण रथावर बसतात ना, 7 घोड्यांचा त्यांचा रथ आहे ना, पांढरे शुभ्र घोडे आहेत. आणि त्या 7 घोड्यांचं संचलन जे करतात, जे चालवतात, रथावर ड्रायव्हिंगचं जे काम करतात, त्यांचं नाव आहे अरुण. मग आधी मालक येतो का आधी ड्रायव्हर येतो माऊली? आधी सालदारांनी यावं का आधी मालकाने यावं? आता नाही बरं, आता मालकाने बोलवायला जावं, चला हो, आहे की नाही? आधी सारथ्याने यावं, आधी सेवकाने यावं. तसं सूर्योदयाच्या पूर्वी अरुण आपले घोडे रथाला जुंपतात आणि रथ सज्ज करतात. सूर्यनारायण यायची वाट पाहतात. आधी अरुणोदय होतो आणि मग सूर्योदय होतो. तुम्ही म्हणे महाराज काही नका सांगत जाऊ ना. अरुण आणि सूर्य एकच नाही. अरुण हे सूर्यनारायणांचे सारथी आहेत. आपण लहान असताना रेडिओवर सकाळी सकाळी मंगलगीत लागायची. घनश्याम सुंदरा श्रीधरा उठिलव करी वनमाळी उदया चळी मित्र आला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. अरुणोदय झाला.
अरुणोदय झाला. उठील व करी वनमाळी, देवा उठा लवकर. उदया चळी मित्र आला. मित्र म्हणजे सूर्य. आधी अरुणोदय होतो. आकाश जे सकाळी लालिमा फाकते ना, सूर्यनारायणाचा रथ सज्ज करून अरुण रथावर बसतात. ते अरुण आणि गरुड हे सख्खे भाऊ. देवांचं वाहन जे गरुड आहे ना, ते गरुड आणि अरुण हे सख्खे भाऊ. गरुडांच्या आईचं नाव विनिता. सरीसृप सर्पांच्या नागांच्या आईचं नाव नागमातेचं नाव कद्रू. दोघ भावांमध्ये वैर आहे. बहुतांशी जे पक्षी आहेत ना, ते सरीसृपांना खातात. शिकारा असेल, कावळा असेल, घार असेल, गरुड असेल, यांचं खाद्य काय? नाग, साप उचलून नेतात ते. दोघांमध्ये वैर होतं. गरुडाने अचानक हल्ला करावा आणि नागांना त्रास द्यावं, नाग उचलून न्यावे खाण्यासाठी. असा प्रसंग घडला. सर्व नाग त्रस्त झाले. त्रासलेले त्रस्त झालेले सर्वच्या सर्व नाग भगवान विष्णूंकडे जातात. भगवान विष्णूंनी या नागांना राहण्यासाठी स्वतंत्र एक द्वीपाची निर्मिती केली. त्याचं नाव आहे रमणक द्वीप. कोणता द्वीप? आणि असा ठराव झाला, गरुड आल्यानंतर एका घरातून एका सापाने गरुडासोबत राजीकुशीने चाललं जायचं. या कालिया नागाच्या घराची ज्यावेळेस पाळी आली, त्यावेळेस हा कालिया नाग रमणक द्वीपातून पळाला आणि यमुनेच्या डोहात येऊन लपला. मग यमुनेच्या डोहात आल्यानंतर गरुडाने खाऊ शकत नव्हता का? तर सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिलेला होता की या 84 कोस ब्रजमंडलामध्ये यमुना माईच्या पात्रात जे जीव आहेत ना, त्यांची जर तू हानी केली, त्यांना जर तू मारलं, त्यांना जर खायचा प्रयत्न केला, तर तू मरून जाशील. त्याला माहिती होतं की रमणक द्वीपात गरुड येतील, पण यमुनेच्या वाळवंटात येऊन आपल्याला खाणार. म्हणून तो तिथे कालिया डोहात येऊन लपलेला होता. देवा, गरुडाची मला भीती आहे, कसं जाऊ? मला इथेच राहू द्या. भगवान परमात्मा म्हणाले, अरे तुझ्या विषाक्त जलाने गायी मरतात, वासरं मरतात, गोपाळ मरतात. या जलात कोणी मासे राहिलेले नाहीत. म्हणून हे रमणक द्वीप तू सोडून जा. देवा, कसं जाऊ सोडून? भगवान परमात्मा म्हणाले, मी तुझ्या फणांवर जे नृत्य केलं ना, तर माझ्या पायांचे ठसे तुझ्या फणावर उमटलेले. असाच असतो ना पाय, अंगठा पुढे, करंगळी असाच असतो ना. पायाचा तळवा असाच आहे ना, असाच असतो ना. असे चिन्ह त्याच्या फणावर उमटले. देवाचं दर्शन घेतलं आणि रमणक द्वीपात आपल्या पत्नींच्या सह कालिया नाग राहायला चालले गेले. देवाच्या पायाच्या ठशाचं महत्व सांगू. आपण वारकरी आहोत, वैष्णव आहोत, आपण सुद्धा कसा गंध लावतो? कोणतेही वैष्णव घ्या, रामानंदी वैष्णव घ्या, रामानुज वैष्णव घ्या, असा उभा गंध लावतात. तो उभा गंध लावणं म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणचिन्हाला आपल्या मस्तकावर धारण करणे. ऊर्ध्व पुंड्र, मध्ये पोकळ. ऊर्ध्व उभा, मध्ये पोकळ. पौंड्र म्हणजे पोकळ. पौंड्र म्हणजे मोकळा, पोकळ. असा गंध लावतो ना आपण. असं उभा गंध लावतो. वैष्णवांमध्ये जेवढ्या शाखा आहेत, त्यांच्यात गंध लावण्याची पद्धत जरी वेगळी वेगळी असली तरी सर्वांचा गंध असा उभाच आहे. आपला वारकरी संप्रदायाचा जो आपण गंध लावतो, हा निंबार्क परंपरेप्रमाणे. निंबार्क, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, रामानंदाचार्य. तुम्ही टीव्हीला जर कथा ऐकत असाल, मोबाईलला कथा ऐकत असाल, तर मुलुक पीठाधीश राजेंद्रदासजी महाराज
जटायत मोठा गंध लावलेला असतो. ते सुद्धा देवाचा चरणच आपल्या कपाळावर अंकित करतात. उजव्या बाजूला जो चौडा पट्टा लावतात ना, ते रामरायाचं चरण. डाव्या पायाला जो पट्टा लावतात ना, ते जानकीजींचं चरण. नाकाजवळ जो गंध लावतात ना, ते आसन. आणि मध्ये जो गंध कुंकू लावतात, मोठा पिंपळपानासारखा मोठा कुंकू लावलेला असतो त्यांनी, ते श्री जानकीजींचं स्मरण म्हणून लावतात. राधावल्लभीय संप्रदायामध्ये सध्या असे एक संत होऊन गेलेले आहेत की अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत, भारतातच नाही संपूर्ण जगतामध्ये ज्यांची ख्याती आहे ते प्रेमानंद बाबा. हा, त्यांचाही गंध असा उभाच असतो. पण का हो, आपला गंध गोपीचंदन आपलं पांढरं असतं, त्यांचं असं काळा काळा का दिसतो गंध? ते गोपीचंदन लावत असताना त्या गोपीचंदनामध्ये ब्रजरज मिसळतात. काय मिसळतात? रज म्हणजे माती, माती मिसळतात आणि मग तो गंध कपाळाला लावतात. कसाही लावू द्या, पण कसा लावतात? उभा लावतात. उभा लावतात. अजून आता नवीन कथाकार मंडळींमध्ये तरुण माणसांमध्ये ज्यांनी भक्तीची ज्योत अतिशय तेजस्वीपणे प्रज्वलित केली आणि तरुणांना भक्ती मार्गाकडे वळवलं, आता ज्यांचं महिन्याभरापूर्वी लग्न झालं, त्यांच्या घरात परंपराच होती महाराज. त्यांचे वडील त्यांना भागवत भास्कर म्हणतात. काय म्हणतात? आचार्य पूज्यपाद प्रातस्मरणीय कृष्णचंद्रजी ठाकूर यांचे चिरंजीव इंद्रेश कुमार उपाध्याय ठाकूरजी, पराशर शास्त्री, हे पण आपल्यासारखाच गंध लावतात, पण इतका मोठा नाही लावत. गोपीचंदनाच्या, पांढऱ्या गोपीचंदनाच्या उभ्या 2 काड्या असतात आणि मध्ये कुंकवाने अशी श्रीजी काढलेली असते. लांब रेष एक असते. तो रामानुज संप्रदायाचा गंध आहे. कोणत्या कोणत्या? रामानुज संप्रदायाचा गंध आहे. पण आहे कसा? उभाच आहे. काय महाराज, इतकी विविधता, इतकी विविधता, इतकी विविधता. याचा हा संप्रदाय, त्याचा तो संप्रदाय, पण सगळ्यांचं प्रेम कोणावर? भगवान श्रीकृष्णावर. कोणतंही पुराण आहे का, व्यवस्थित कथा करणारी मंडळी जर असेल तर शिवपुराणाचा शेवट सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रानेच होतो. देवी भागवतातला शेवट सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राने. स्कंद पुराण, वायू पुराण, वराह पुराण, हरिवंश महापुराण, पद्मपुराण, या सगळ्या पुराणांची सांगता देवाच्या पूर्ण पुरुषोत्तम अवतारावरच होते. त्याचं नाव आहे कृष्ण अवतार. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागर. आकाशातनं पडलेला प्रत्येक थेंब येतो कुठून? उपवास आहे का आज? माझ्यासारखे दशमीचा उपवास केलाय का? कुठून येतो? समुद्रातून. समुद्रातून येतो. समुद्रातून येणारा तो थेंब कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. धो 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 पाऊस पडतो. वाहून कुठे जातो? पद्मालयच्या डोंगरात पाऊस पडला. वाहता वाहता इथून ती कोणत्या नदीला मिळते? अंजनीमध्ये. अंजनी कोणत्या नदीला मिळते?
गिरणेमध्ये. गिरणा कुठे मिळते आणि तापी कुठे जाते? आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरा. जसं समुद्रालाच तो मिळत असतो तसंच सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. म्हणून भगवान श्रीकृष्णासारखं दैवत नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण आपल्याला तर आवडतातच, आपल्याला तर आवडतातच, पण देवांनाही आवडतात. नुसते देवांनाच नाही आवडत, तर देवादिदेवांनाही आवडतात, महादेवांनाही आवडतात. म्हणून त्या अजून गंध राहिले का कोणाचे सांगायचे? हा, ज्याला आपण आता इस्कॉन म्हणून ओळखतो, हरे कृष्णा 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 हरे राम राम राम, हा महामंत्र जो 16 अक्षराचा जे जप करतात, हा जप करतात, हे वैष्णवच आहेत ना. उभाच गंध लावतात ना आणि नाकावर तुळशीचं पान काढतात, ते आसन आहे, देवाच्या चरणाला दिलेलं आसन, मग गंध. हा ऐका, हा इस्कॉन संप्रदाय नाही, हा गौडीय वैष्णव आहेत. ते जसे आपण वारकरी वैष्णव आहोत ना महाराष्ट्रात, तसे ते गौडीय वैष्णव आहेत. गौड प्रांतातले, उडीसा बंगाल प्रांतात त्या संप्रदायाचा उगम झाला. म्हणून गौडीय वैष्णव, चैतन्य महाप्रभू या संप्रदायाचे आद्य प्रणेते, आद्य प्रणेते. त्यांचाही गंध असा उभाच आहे, उभाच आहे. तिलकानी, तिलक स्वरूपानी, तिलक लावल्याने आपल्या संप्रदायाची आणि आपली ओळख जगाला होत असते, जगाला होत असते. कालिया नागाच्या फणावर देवाच्या पायाचे चिन्ह उमटले होते आणि म्हणून सांगितलं, आता तुला गरुडापासून भीती नाही, कारण गरुड माझे पार्षद आहेत, गरुड माझे सेवक आहेत. म्हणून आता तुला गरुडापासून भीती नाही. माझ्या पायाचं चिन्ह पाहिलं का गरुड त्रास देणार नाही, तुला मरण येणार नाही. काय सांगितलं? मरण येणार नाही, गरुडापासून तुला आता भीती नाही. म्हणून आपल्यालाही कळीकाळ रूपी गरुडापासून जर सुटायचं असेल, वाचायचं असेल, आपल्या कपाळावर सुद्धा काय पाहिजे? काय पाहिजे? हा, तुमच्या गावाला सुतक असल्यामुळे नाही गंध लावला है की नाही? काही काही लोक तर रोजच गंध लावत नाही, कायम सुतकी. त्यांना कमीपणा वाटतो गंध लावण्यामध्ये, कमीपणा वाटतो. कपाळावर गंध असावा महाराज, बिना तिलकाचं राहू नये. आणि ज्याच्या मस्तकावर तिलक नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. आपलं केलेलं पुण्य नष्ट होतं. कपाळाला गंध लावावा. काय लावावा? महिला असो पुरुष असो, काय लावायचा? अरे ज्या भगवान परमात्म्याला आपण पूजा करतो ना, त्याला तर काही काही तिलक एवढे आवडतात. कस्तुरी तिलकम ललाट पटले, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. कस्तुरी मिश्रित चंदनाचा लेप भगवान परमात्म्याच्या मस्तकावर लावलेला असतो. कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. भगवान परमात्म्याला इतका तिलक आवडतो, इतका तिलक आवडतो. देवाच्या तिलकाचे आणखी गंधाचे प्रकार आहेत. एक आहे हरिद्रा चंदन. कोणतं चंदन? झोपले का? कोणतं चंदन? हरिद्रा चंदन. हरिद्रा म्हणजे हळद. हळद 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 पाहिली ना? हळदीचं अखंड खांड, अख्खं खांड चुन्याच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं. कशामध्ये? चुन्यामध्येच भिजत घालायचं. 4 दिवस 5 दिवस तसंच राहू द्यायचं. फुकत ते त्याच्यामध्ये, फुकत ते त्याच्यामध्ये.
आणि फुगल्यानंतर त्याला 4-5 दिवसांनी काढायचं, चांगलं कडक उन्हात वाळवायचं. कशात वाळवायचं? उन्हामध्ये वाळवायचं. आता आपण हे केमिकलचे गंध आणतो ना, बाजारातून आणतो म्हणजे विकतच आणतो की नाही, ते हानिकारक असतात. महिलांमध्ये टिकल्या लावण्याचं प्रमाण का वाढलं? कारण केमिकलचं कुंकू लावून लावून ते कपाळाला उभरायला लागलं. म्हणून मी सांगतो तसा प्रयत्न करा. देवांच्या मूर्तीला आपण बाजारातून आणलेले गंध लावतो, बाजारातून आणलेले गंध लावतो. त्या गंधामुळे देवतांच्या मूर्तीवर डाग पडतात. आमचे राधा गोविंद भगवान बघा तुम्ही एकदा पुढे येऊन असं डाग जर सापडला ना, मग समजेल आहे तसाच आहे पिवळा धमक, कसं पित्तय नो देव. झाले आता त्यांना 2010 मध्ये घेतले होते ना, किती वर्षाचे झाले मग ते आता? 15 पूर्ण झाले. 16वं लागलं आता मागच्या महिन्यातून, आणि 16वं वर्ष ज्ञान संपादन करण्याचं. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. आता तुम्ही काही बी सांगशात, तुम्ही कसं काय सांगू? ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. आमचे भगवान 16 वर्षाचे मागच्या एकादशीला झाले. ते 16 वर्षाचे झाले. आमचे एक मित्र आहेत, आमचे विवेकजी कांबे म्हणून मुख्याध्यापक आहेत, त्यांची शिक्षण संस्था आहे मूर्तिजापूरला. ते म्हणे देवाचं लग्नाचं वय झालं, आपण त्याचं लग्न करू, ब्यावला करू. अधिक मासात तर लग्न होत नाही, पण त्यांची अशी इच्छा आहे. कासोद्याला आमचं जे श्रीमद भागवत कथा आहे, आमच्या गावातल्या माहेश्वरी मंडळींनी आयोजन केलेल्या कथेचं, मारवाडी मंडळींनी दरवर्षी कथा असते. यावर्षी अधिक मासात आहे, तर ते म्हणतात की अधिक मासातल्या कथेत आपल्या देवाचं लग्न लावून टाकू. तुम्ही याल का? भाडं देऊ तुम्हाला आम्ही, काही टेन्शन नाही, खरंच भाडं देऊ, या तुम्ही लग्नाला. आहे की नाही? लोक मुला मुलींच्या लग्नात खर्च करतात. मंडपचं टेन्शन घेऊ नका, कठोऱ्याचा मंडप येणार आहे, साऊंडही कठोऱ्याचा आहे. तर कासोद्याच्या कथेमध्ये देवाचं लग्न होणार आहे. कसं लग्न? त्याला ब्यावला म्हणतात, ब्यावला. आता सुद्धा आज काय तारीख आहे? 13. आज 13 तारखेला बरसाण्यामध्ये ज्यांचं मागच्या महिन्यात लग्न झालं, मी सांगितलं ना, आचार्य इंद्रेश कुमार उपाध्याय, त्यांचे जे भगवान आहेत ना, गिरधर लालजू, त्यांचं लग्न आहे आज बरसाण्याला. 6 दिवसाचा उत्सव आहे. आम्ही जाणार होतो, पण लोभ मोठा वाईट. यशवनाबा म्हणे, बाबांनी म्हणल्यात तुम्ही आवसोत का? पण इथे सुद्धा त्याच्या कथेचं चिंतन करायला मिळालं. आमचे तिकीट झाले होते महाराज. आम्ही 11 तारखेला वृंदावनला जाणार होतो. 4-5 जण जाणार होतो ब्यावला पाहण्यासाठी. कसं लग्न? जसं आपल्या लग्नात होतं ना, पाणी भरायला जायचं, हळद लावायची, सगळं 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 तशा पद्धतीने ते करायचंय. याल का कासोद्याला? उभी आहे, साधा बाधा माणसाचं लग्न मात्र कोणी बी जाणार. मी बोलवलं तरी या, नाही बोलवलं तरी पण याच. तुमची राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था करू. कथा रात्रीची आहे, काही टेन्शन नाही. आणि काही गाव लांब नाही इतकं. तुम्हाला जर जास्तच अवघड रस्ता माहीतच नसेल, अशी बरोबर थडी धरा. आणि विचारा, महाराज तुमचं गाव कोणतं आहे असं विचारा मला. म्हणा महाराज. का शोध? काय? का बरं विचारलं? का शोधत ही जायच्यात. भगवान परमात्म्याचा विवाह उत्सव करायचा आहे. समजा अधिक मासात जर आम्हाला, म्हणजे वृंदावनला विचारू आता
की अधिकात देवाचा ब्यावला केला तर चालेल का? कारण ते पहिलेच अधिकच. तो काय कमी आहे का? चालेल का? जर नाही म्हटलं तर मग आणखी पुन्हा एक संधी आहे. ज्येष्ठ महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमच्या दिंडीचं प्रस्थान असतं. कासोदा ते पंढरपूर श्री राधे गोविंद आश्रम गो सेवा संस्थान कासोदा ते पंढरपूर दिंडीचं प्रस्थान असतं. त्या निमित्ताने 7 दिवस अगोदर गाथ्याचं पारायण, रात्री कीर्तन असतात. कीर्तन आहेत. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या संपूर्ण गाथ्याचं पारायण आणि रात्रीच्या वेळेस कीर्तन असतील. तर तो सप्ताह आपला 25 जूनची निर्जला एकादशी यावेळेस. त्याच्या आधी 7 दिवस नाही. तुम्हाला 7 दिवस येता आलं, 7 दिवस तर याच गाथ्याचं पारायण तर कराच. तुमची सर्व व्यवस्था होईल राहण्याची, खाण्याची. पण देवाच्या लग्नाला, आमच्या देवाच्या लग्नाला यायचं. पत्रिकेत लिहिलेलं असतं ना, चिरंजीव चेतन, चिरंजीव मुरलीधर, आपले स्वागत अभिलाषी, चिरंजीव केशव, चिरंजीव किशोर. सर्वांना चिरंजीव शब्द शोभला नाही आम्हाला, पण एका व्यक्तीला इथे शोभेल, चिरंजीव बाळा. सर्वांनी यावर का. आम्ही आपल्या गावातली मंडळी, आमच्या राधे गोविंद ग्रुपला आहेच. यशवंत आबा आहेत, कैलास बाबा आहेत, ही सगळे, राहुल भाऊ, किरण भाऊ, आमचा प्रशांत दादा, यांच्या मोबाईलला आम्ही पत्रिका टाकू. पत्रिका छापू ना आम्ही. पण प्रत्येकाच्या घरी येणं शक्य होईल का? माता हाईच बोलाव नो आणि हाईच सांग नो. म्हणून सर्वांनी या. बोल वृंदावन बिहारी लाल की जय. जय श्री राधे. भगवान परमात्म्याने काल या नागाला अभय दिलं. तुला धाक नाही, जा. यमुना माईला सुख दिलं. यमुना माईच्या आत जे विष होतं, विषाचा प्रदाता होता, त्याला काढलं. यमुना माईला सुख दिलं. आता काही गवळणींना असं वाटलं की भगवान परमात्मा आपल्याला पती म्हणून मिळावे, म्हणून त्यांनी एक व्रत आरंभलं. शुकदेव भगवान सांगतात, कोणतं व्रत होतं ऐका. श्री शुक उवाच. हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिकाः चेरुर्हविष्यं भुञ्जानाः कात्यायन्य अर्चनं व्रतम्. कात्यायनी मातेचं व्रत त्यांनी केलं. हेमंते प्रथमे मासे, हेमंत ऋतूच्या पहिल्या महिन्यामध्ये. कधीपासून? कार्तिक पौर्णिमेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत 1 महिनाभर व्रत असतं. किती? कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आपण म्हणतो ना. आपली पंढरपूरची कार्तिकी वारी झाली की 5 दिवसात, 4 दिवसात जी वारी येते ना, पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेला ह्या व्रताचा आरंभ असतो. ते मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंतीपर्यंत. कसं करायचं? सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं. उठल्यानंतर नदी जर जवळ असेल तर नदीवर स्नानाला जावं. नसेल नदी, तीर्थांचं आवाहन आपल्या घरात करावं. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं. नदीतनं आणलेल्या वाळूची पिंड स्वरूपामध्ये कात्यायनी मातेची मूर्ती तयार करायची. तिला हळद, कुंकू, जो सवाष्णींचा आहेर असतो तो सर्व चढवायचा आणि पूजन करायचं 1 महिन्यापर्यंत. नाही 1 महिना जमलं, 10 दिवस, 8 दिवस, 7 दिवस तुम्ही ते पूजन करू शकता.
बढाया नाही मारत बरं का, केलेलं सांगू पण नाही, अजून यांना पण कोणाला सांगितलेलं नाही. कांबे साहेबांना आणि मलाच माहिती आहे. माझे 22 वर्ष पूर्ण झाले बरं का कात्यायनी व्रताचे. तुम्हाला खरं वाटो का खोटं वाटो, तिला प्रार्थना करायची कात्यायनी मातेला. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. इति मंत्रं जपन्त्यस्ता पूजां चक्रुहि कुमारिकाः. 5वं व्रत ज्यावेळेस माझं होतं ना, त्यावेळेस आमच्या हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराजांच्याच मंदिरामध्ये कथा होती. दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीची कथा होती, सांगताच होती. तिथं 5वं वर्ष होतं ते. त्यावेळेस राहुलगिरी महाराज होते, चुनीलाल महाराज यायचे आणि काका. मी सांगतो आता तिथला एक विनोद. एक दिवस काय झालं, आमच्या महाराष्ट्रींचे काका शिक्षक होते, रिटायर्ड शिक्षक, वयस्कर. किती वय होतं वारले त्यावेळेस? 86, 98. आणि आता त्यांच्या पत्नी वारल्या साधारण 20-22 दिवसापूर्वी. त्या आजी वारल्या. दोघं वयस्कर. त्यांना भगवान दत्तात्रय प्रसन्न होते. महाराजांच्या, आपण पांढरी म्हणतो ना, पाळधीला लागूनच त्यांचं शेत आहे, आणि त्यांच्या पांढरीमध्ये जो उंबर होता ना, त्या उंबराला फूल आलं होतं पाळधीला. खडकपुऱ्यातनं लगेच पाठीमागे, आता घरच झाले, आता गाव झालं ते, पण तेव्हा शेत होते त्यांचे. त्या उंबराला फूल लागलं होतं. त्या पती पत्नीने इतकी सेवा केली भगवान दत्तात्रयांची शेवटच्या श्वासापर्यंत. वय झालं आता, म्हाताऱ्या माणसांना झोप अशी कमीच लागते. आमची कथा 11 वाजता संपली. आम्ही झोपलो. काकड्यासाठी उठायचं होतं सगळ्यांनाच. आजी उठल्या, आजींनी आंघोळ केली. ते बाबा उठले, वयस्कर बाबा, बाबांनी आंघोळ केली. माझ्याकडे आले. आजी म्हणे, भाऊ उठ, आंग धुईले. मी पण आंघोळ केली. राहुलगिरी महाराज आहेत ना, सदाशिव बाबांच्या कथेत तबला वाजवायला असतात, राहुलगिरी महाराज होते. मी त्यांना सांगितलं, महाराज उठा, आपल्याला काकडा करायचा, आंघोळ करून घ्या. त्यांनी आंघोळ केली. 1-1.5 तास झाला, अजून कसं कोणी काकड्याला येत नाही. किती वाजले ते माहिती का? 1:30. म्हणजे आम्ही झोपलो, झोप लागली, लगेच आजीने आम्हाला उठवून दिलं. आम्ही बी हुशार, घड्याळ पाहिजे. आम्ही लगलो त्यांच्या मागे आंघोळी केल्या. आणि जेव्हा मग मोबाईल, ते छोटे मोबाईल होते तेव्हा, त्या मोबाईलमध्ये टाइम पाहिला, म्हणजे अंग तोंड डुईसन 1 तास बसलो. म्हणजे 12 वाजताच अंग धुयात आम्ही. नारायण आप्पांनी सांगितलं ना, एकाने पाण्या टाकाने एकाने उचला, तशी गंमत होती ती. अजून कसे लोक येत नाही. असे हसलो आम्ही. मी जेव्हा पण जायचो, आजीला तीच आठवण यायची. खूप हसायची आजी, खूप हसायची. म्हणजे म्हातारे माणसं काय तडफडा करतील कव काही सांगता येत नाही. पण खूप प्रेमळ, सर्वांना आपलं म्हणणारे, सर्वांनाच आपलं म्हणणारे व्यक्तिमत्व होतं. आजी पण वारल्या. मला तर असं वाटतं आजी पण 96-97च्या घरात असेल. 98च का? आजीचंही वय 98 झालं होतं. गोरी पान म्हातारी रुबाबात राहायची हो. बोल भक्तवत्सल भगवान की. अतिशय जागृत देवस्थान आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय पाचलेगावकर महाराज होते ना, त्यांचा अनुग्रह दोघांना होता. त्यांच्याजवळ साप असायचे महाराजांच्या हातात, जसे भगवान शंकरांच्या जवळ आहेत ना, तसे त्यांच्या अंगावर साप खेळायचे. पाचलेगावकर जास्त दिवस नाही झाले, महाराजांनी पण दर्शन घेतलं असेल त्यांचं. पाचलेगावकर महाराज. हो. त्यांच्या गळ्यातल्या ज्या माळा होत्या ना रुद्राक्षाच्या,
तुळशीच्या त्याचे सर्प होऊन जायचे, पुन्हा आणखी माळ होऊन जायचे. मोठं जागृत देवस्थान आहे. गेले पाळधीला तर दर्शनाला जा. भगवान दत्तात्रयांचं मंदिर आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कात्यायनी मातेचं व्रत त्यांनी केलं, पण करत असताना थोडस मनोमन करायच्या. स्नानासाठी जायच्या, पण विवस्त्र स्नान करायच्या. भगवास्तदभिपेत्य कृष्ण योगेश्वरेश्वरः वयस्यैरावृतस्तत्र गतस्तत्र कर्म सिद्धये. भगवान परमात्म्याला वाटलं माझ्या प्राप्तीसाठी करतायत चांगलंय, पण मनाने परमार्थ करतायत. आणि मनाने परमार्थ करणारा माणूस आपल्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचत नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. तेथेच मुकला. मनाने नाही, मनाने नाही, मनाने नाही. साधू संतांनी वेदांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती करावी. काय चुकत होत्या? स्नान तर करायच्या, पण विवस्त्र होऊन करायच्या. कपडे काठावर काढून ठेवायच्या आणि मग स्नान करायच्या. अष्टवसूंचा अपमान होतो, वरुणाचा अपमान होतो, जलदेवतेचा अपमान होतो, यमुना महाराणीचा अपमान होतो. आणि म्हणून देवाला ते सहन नाही झालं. भगवान परमात्म्याने त्यांचे कपडे लपवले. श्री संत नामदेवराय गोड वर्णन करतात. गौडनी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरानी ऐच्या 5 जणी ठकविल्या गोडनी ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. देवाने त्यांना ठकवलं, त्यांना भुलवलं, त्यांना फसवलं. कसं फसवलं? फसवायचं कारण काय? गवळणी सुंदरी गेल्या यमुने तीरी वस्त्रे फेडोनिया स्नान करीती नारी. गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी गोविंदाने वस्त्र नेले कळंबावरी. स्नान करुणी आल्या त्या बाहेरी स्नान करुणी आल्या त्या बाहेरी. गोडली ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. गवळणी सुंदरी गेल्या यमुने तीरी यमुनेच्या तीरावर गेल्या. वस्त्र फेडवनिया स्नान करती नारी. गोविंदाने वस्त्रे नेली. देवानी त्यांचे लुगडे चोळ्या कपडे सगळेच्या सगळे कळंबावर नेले. स्नान करोनी आल्या त्या बाहेरी. बाहेर आल्या, घाबरल्या, पुन्हा गळ्यापर्यंत पाण्यात गेल्या. कोणीतरी आपली मस्करी केली, कोणीतरी आपली थट्टा केली. कोण आला असेल? कोण आला असेल? गळ्यापर्यंत पाण्यात गेल्या. शोध घ्यायला लागल्या, कुठे आहेत काय आहेत? भगवान परमात्म्यानी वेणू वाजवला. मृदू मधुर
मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू 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 सावळानंदनु नंदाचा सावळानंदनु नंदाचा 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 वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू येणे येणे गोपिका वेदिना येणे गोपिका वेदिना प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू पात्र झाल्या ब्रह्मसुखा वेणू वाजवला कळलं छातीजवळ दोघं हात आले कसं होईल आता दुसरं कोणी राहिलं असतं तर आपण समजवलं असतं आणि त्या लोकांनी आपलं ऐकलं असतं हा असा आहे हा सगळ्या गावात दवंडी देईल आता कसं घरी जायचं आता कसं घरी जायचं वेणू रवतो वेणूनाद कानावर आला त्या 5 भाषा बोलणाऱ्या 5 प्रांतातल्या गवळणी होत्या नामदेवरायांनी गोड रूपक केले एक मराठी भाषा बोलणारी होती एक मराठी दुसरी कर्नाटकातली होती एक कानडिया एक हिंदी भाषा बोलणारी होती एक कोकणी एक गुजराणी ऐशा 5 जणी ठकविल्या हिंदुस्थानी भाषा बोलतात त्या लगेच म्हणतील मग आम्ही ते. अशा 5 भाषा बोलणाऱ्या 5 गवळणी विनंती करतात देवाची बाबा हे कानोबा अरे आम्हाला लोक काय म्हणतील कशा विनंती करतात ऐका एकदा लडो बा गोविंदा निर्वाणी आज लडो बा गोविंदा निर्वाणी आज चाललो पण चाललो शिर फोड्यान कोडो चाललो पण चाललो शिर फोड्यान फोडो मारी कन्हैया मारी कन्हैया मारी कन्हैया मारी कन्हैया हो मारी कन्हैया पाणी खेडा न खेडो गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने मी तुम्हाला म्हणून दाखवतो तुम्हाला कळलं तर मला पण सांगा ती कानडी गवळण कर्नाटकातली गवळण म्हणते लडोबा गोविंदा निर्वाणी आज अडचालो पडचालो शिर फोड्यान फोड्यो मारी कन्हैया पाणी खेळ्या काय समजलं जसं तुम्हाला समजलं नाही ना तसं मला बी समजलं नाही कर्नाटकातली भाषा कानडीने केला मराठा व्रतार एकाचे उत्तर एका नाही काय म्हटली ते कळलं नाही पण एवढं समजलं लुगडं दे चोळी दे कारण पहिले सांगितलं ना कपडे भगवान परमात्मा देत नाही
मराठी बोलणारी गवळण पुढे आली आणि ती मराठी गवळण काय म्हणते ते पण ऐका. देवकी नंदना देवकी नंदना देवकी नंदना देवकी नंदना हो तू ऐक श्रीपती तू ऐक श्रीपती मी उघडी हिवाची मी उघडी हिवाची हो तुझं विनू किती पाया पडते बा किती पाया पडते बा मी येते का कुलती माझी साडी दे मी येते का कुलती माझी साडी दे हे माझे नाकाचे मोती ओढणे ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. हा मराठी होती ती ठसक्यात सांगितलं तिने. देवकी नंदना देवकी नंदना तू ऐक श्रीपती मी उघडी हिवाची तुझ विनवू किती पाया पडते बा मी येते का कुळती माझी साडी दे घे नाकाचे मोती. हा बाबा माझे नाकाचे मोती घे नथ घे माझी पण साडी दे. आपल्याकडे म्हाताऱ्या जशा कमरेला पिशव्या वागतात ना तशा कोकणातल्या महिला कमरेला कोयता वागतात. काय वागतात या ना तुम्ही ज्ञानोबारांच्या सोहळ्यात जर पाहिलं ना सदा माझा डोला जडो तुझी मोती डोला 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 अळला अळला ल म्हणतात सदा माझा डोला बाला हे बाला जेवलास पाणी खाल्लास का पाणी खाल्लास पाणी खाता का पिता. कोकणातली भाषा ती कोकणी गवळण काय म्हणते ते ऐका माय बाप. पावगा दाताला तू हो 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 पावगा दाताला तू हो पावगा दाताला तू हो पावगा दाताला तू हो पावगा दाताला तू नंदाचा झिलो पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका फडको दी मिहिवान मेलो माका फडको दी मिहिवान मेलो अरे घे माझे गोयतो देवा पाया पडलो घे माझे गोयतो देवा पाया पडलो. पावगा दाताला तू नंदाचो झिलो झिल म्हणजे मुलगा काल बोललो तुम्ही. माका फडकोदी मी हिवान मेलो. पूर्वी आता आपल्या इकडच्या परिसरात होतच इकडे खाली भुसावळकडे नसेल पण आपल्या महिला पूर्वी फडक्या वापरायच्या होत्या का फडक्या पाहिल्या का तुम्ही. पासोटा म्हणायची फडक्या म्हणायची 2 मीटर 2.5 मीटरच्या. आता नाशिक जिल्ह्यात बरीच मंडळी आहे आणि इकडे साक्री पिंपळनेर त्या परिसरात गेलं ना तर आदिवासी कोकणी पावरे मंडळी त्या फडक्या अजून वापरतात. लाल कलरच्या असतात टिकल्या टिकल्या असतात त्याच्यावर जुन्या म्हाताऱ्या वापरायच्या. आपल्या कोकणात ती वापरायची पद्धत आहे. ती म्हणते बाबा माझी फडको दी फडको माका फडको दी मी हिवानं मेलो. आता बाई होती मेली का मेलो पण ती कोकणातली इलाज नाही. घे माझो कोयतो देवा पाया पडिलो माझा कोयता घे. गुजरात प्रांतातली गवळण होती गुजरात मधली गवळण होती गुजराती भाषा बोलणारी गवळण होती. ती काय म्हणते ऐका. जो रे माधव जी मैं शरण तई तन का काकती जो रे माधव जी मैं शरण तई तन का काकती
दयालु तू ही बाप दयालु तू ही मारी साडी आपो मारी साडी आपो मारी साडी आपो मारी साडी आपो हात नीले कंकणी कंकणी हात हात नीले कंकणी माझ्या हातातलं कंगन घे जो रे माधवजी मैं शरण थई तन का कैची बाप दयाल तुही मारी साडी आपो ले हात नी कंकणी हातातलं काकण घे पण साडी दे. भगवान परमात्मा त्यांचं सगळं भाषण ऐकतात, हसतात. नामदेवराय सांगतात, इतुके ऐकुनी देव बोले हसुनी. सूर्या दंडवत करा कर जोडून. आता दंडवत करायसाठी पाण्याच्या बाहेर यावं लागेल ना. सूर्या दंडवत करा कर जोडून. नामा बरोबर ना, नामा विनवितो शारंग पाणी गवळ्या ऐक तू धन्य तुझी करणी धन्य तुझी करणी. देवाने त्यांना सांगितलं, विवस्त्र स्नान केल्याने जलदेवतेचा, यमुनेचा, अष्टवसूंचा आणि वरुणाचा अपमान होत असतो. हे चांगलं नाही, पाप लागतं विवस्त्र स्नान केल्याने. ही शिकवण भगवान परमात्म्याने दिली आणि त्यांना वर दिला. भगवान परमात्म्याने वर दिला, आजपासून 1 वर्षांनी तुमची इच्छा पूर्ण होईल. लवकरच तुमची इच्छा मी पूर्ण करेल. भगवान परमात्मा घरी आले. आता या वस्त्रहरण लीलेवर बरीच मंडळी आक्षेप घेतात. बघा, हे कोणत्या देवाची पूजा करतात? बायकाचे कपडे चोरणारा आणि त्याला हे देव म्हणतात. बरेच लोक बोलतात. असतात ना असे काही काही असतात. अभ्यास नसतो, माहित नसतं, वाचलेलं नसतं, थोडस तुकडं घ्यायचं आणि पळायचं कुत्र्यासारखं. भगवान परमात्म्याचं वय वस्त्रहरण लीला झाली त्यावेळेस 5 वर्ष आणि 4 महिन्याचं होतं. किती किती? 5 वर्ष आणि 4 महिन्याचं होतं. 5 वर्ष आणि 4 महिन्याचं. आता माऊल्या जर तीर्थावर स्नानाला गेल्या आणि लहान लेकरू असलं, त्याला सांगतात का, वय रे माणसास मांग ये. लहान आहे, ब्रह्म येते, भोळ येते, आजाण येते. भगवान फक्त 5 वर्ष आणि 4 महिन्याचं वय आहे. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, मार्गशीर्ष महिन्यात भगवान प्रसन्न झाले. 5 वर्ष 4 महिन्याचे भगवान आहेत. म्हणून आक्षेप घेणाऱ्यांनी एकदा विचार करावा. हरी देवानी वर दिला. गोकुळात आनंदी आनंद झाला. भगवान रोज गायी चारायला जातात. किती गोड स्वरूप दिसतं भगवान परमात्म्याचं. देवाचे कुरळे कुरळे केस खांद्यापर्यंत आलेले आहेत. वरच्या केसांची वर जावळांची वेणी बांधलेली आहे आणि त्याच्यावर कशाचं पीस आहे? मोर पीस खोवलेलं आहे. मोत्याची झालर, मोत्याची जाळी त्याला लावलेली आहे जावळाला. कानात कुंडल आहेत, कपाळाला गंध आहे, गळ्यात वैजयंती माळ आहे, कमल पुष्पाची माळ आहे, तुळशीची माळ आहे, हार आहेत. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट बिराजे. 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 ओ सखिया पगली होती जब जब ओठों पे बंसी बाजे. सखिया पगली होती जब जब होठों पे बंदरे बाजे. हे चंदाए सावरा, हे चंदाए सावरा, तारो हे ग्वाल बाला. बाग बिहारी कितना राग प्यारा. चरी की पगड़ी बांधे सुंदरा को वाला.
जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा। बाल तेरे कारे कारे गाल, घुंघराले बाल तेरे काले काले बाल, घुंघराले बाल तेरे कारे कारे गाल, बाल तेरे काले काले बाल। सुंदर शाम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल, सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी टेढ़ी चाल। ओ हवा में सर सर करता, ओ हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। किती सुंदर आहेत भगवान, काळे आहेत पण सुंदर आहेत. रसिकांनी, प्रेमी माणसांनी, ज्ञानी माणसांनी, हुशार माणसांनी आजपर्यंत सौंदर्याचं वर्णन केलं तर गोऱ्या गोऱ्या गालांचं केलं. मी सांगस तुमले निया होते, मला ते बी समजस ते बी अस. गोऱ्या गोऱ्या गालावरी नवरी जमल्या अंगणी, सजली नटली नवरी आली. काय करू असं एकदा जर ऐकलं ना मन ध्यानात राहायचा. मी का पाठ करायला जास का? गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. किण किण कांगण कांकण ऋणझुण पैंजण, चढली तोरण मांडवदारी. आला नवर देव वेशिला, वेशिला ग देव नारायण आला. मंडपात गण गोत सार जमल, गाजा वाजा झाला. काय करो असं बी नको पाहिजे. कोणी आणणार या महाराजले चष्मालाही बटना मागे. हे भगवान परमात्म्याच्या विवाह प्रसंगाच्या वेळेस रुक्मिणी मातेचं ज्या वेळेस लग्न लागतं ना, मग ते थोडं थोडं पाठ विजास आहे की नाही. तसे असे बरेच गाणे तुम्ही म्हणाल महाराज तुमले कसं काय माहिती, मला ध्यान मारायला जातच. म्हणून लोक म्हणतात महाराज लोक आले का चांगलं वागायचं, त्याच खरं राहत त्या कुठे बी काय बी सांग देतस. ऐका बापरे, कथा कथा बिडी होता आपण तर डायरेक्ट. काळ्या रंगाचं वर्णन, लट घुंगराले बाल तेरे काले काले गाल, सुंदर श्याम सलोने तेरी टेढ़ी मेढ़ी चाल. मला कधी कधी प्रश्न पडतो, हे देवाच्या सौंदर्याचं वर्णन केलंय का व्यंगाचं वर्णन केलंय? कारण भगवान परमात्म्याचा एक डोळा थोडासा मोठा आहे आणि एक डोळा थोडासा बारीक आहे. आता लहान मोठा डोळा असेल तर आपण त्याला काय म्हणतो? हा बोला ना, मोक्या मनकन बोला, मी कोणच सांगाव नाही. काय म्हणतो आपण त्याला? चक्का ना. पण मोठ्याचा मुलगा आहे ना, मग त्याला कनवा म्हणा, कान्हा म्हणा. भगवान परमात्म्याचा एक पाय थोडासा लांब होता, एक पाय थोडासा, थोडा जास्ती नाही. चालताना थोडे भगवान परमात्मा त्रिभंग ललित आहेत ना भगवान. त्रिभंगी देहोडा ठाण मांडवनी आमाय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. त्रिभंग ललित आहेत भगवान. भगवान नजरेत तिरपेत, भगवान नावात तिरपेत, भगवान कमरेत तिरपेत. कमरेत तिरपेत. आता
लंगडा म्हटलं चालेल का? फेंगड्या म्हटलं चालेल का? नाही 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 नाही, मोठ्याचं सगळंच मोठं महाराज रंगनाथ. हा रंगनाथ. 3 ठिकाणी भगवान वाकडे आहेत. वाकड्या म्हणून चालेल का? तिरप्या म्हणून चालेल का? नाव गोड देऊन टाकलं. मैं तो बाके की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाके की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. बाका या शब्दाचा अर्थ ब्रजभाषेत होतो तिरपा. पण तरी याचा जय जयकार बोल बाके बिहारी लाल की. बाका वाक असलेला बाका. मोठ्याचं सगळंच मोठं असतं महाराज. लट घुंगरा आले बाल तेरे काले काले गाल. भगवान परमात्मा गायी चारायला जातात. बघा देवाचं नाव गोपाल का पडलं? गायी चारल्या म्हणून गोपाल. गायींचं पालन केलं म्हणून गोपाल. गायी वळल्या म्हणून गोवळिया. गवळी गायवळी हे नाव देवाचं पडलं. कसे वेड लाविले कान्हो गोवळिया. देवाचे नाव पडले. भगवान गायी चारायला जातात ना, घरून जाताना भगवान परमात्मा पुढे आहेत आणि गायी सगळ्या मागे. हे बघा आपणही शेतात जर आपले गुरु चरायला नेले तर जाताना त्यांचा स्पीड कमी असतो. घरी येताना बैलगाड का असे ना, घरून जाताना मजूर भाकर लिहू दे, डबा लिहू दे, खुरप लिहू दे, मोबाईल लिहू दे, चार्जर लिहू. नाही नाही तिथे काय चार्जरचं काम. आणि शेतातून यायच्या वेळेस बापरे खरे भाऊ तुला काही याय बी समजस का नाही? आता ना याय आता चालना तरी म्हणत नाही पाणी पिये का भाकर काय का गरज आहे. घराची ओढ सगळ्यांना असते. तिकडून गायींचे पोट भरले का वासरांच्या ओढीने गायी पुढे असायच्या आणि भगवान परमात्मा मागे असायचे. असं काय व्हायचं? जुने आपले जे रस्ते होते ना सगळे फपुट्याचे मातीचे रस्ते. आपल्याला लग्नाला त्याला पूर्वी ट्रॅक्टरने जायचे, 407 ने जायचे आणि सगळी धूळ अंगावर बसायची की नाही? मेकअप करायचं कामच नाही, पावडरच पावडर. धूळ बसायची. मोटरसायकलवर चालत असताना आजही जर फपुट्याचा रस्ता असेल, पुढे जर एखादी गाडी गेली आपल्या अंगावर किती धूळ बसते? 1-2 नाही 9 लाख गायी तर नंदबाबाच्याच होत्या. त्या फक्त दूध देणाऱ्या असं वर्णन आहे. 9 लाख गायी फक्त दूध देणाऱ्या होत्या. अशा भरपूर होत्या. मग गाभण वेगळ्या, खाट्या वेगळ्या, म्हाताऱ्या वेगळ्या. दूध देणाऱ्याच 9 लाख होत्या. मी कधी कधी विनोदाने सांगतो 9 लाख गायींचं दूध जास्त नका धरू. बाकीचे वासर पिले 1 लिटर दूध धरा एका गायीचं. किती दूध बाबाच्या घरी सकाळी? 9 लाख लिटर. संध्याकाळी असं वर्णन आहे श्रीमद भागवतात. जर चुलीवरचं दूध उतू गेलं ते नालीतून वाहत होतं. वाहत असेल ना, काय अशक्य आहे? आपलं अर्धा लिटर दूध जर गॅसच्या ओट्यावर पडलं ते बेसिन पर्यंत जात की नाही? जात असेल. ब्रजमंडलातले एक हनुमानदासजी महाराज मोठे भागवत कथा प्रवक्ता आहेत. होळीच्या वेळेस बरसाण्याला आम्ही त्यांची कथा ऐकत असतो. विनोद बाबांच्या आश्रमाजवळच आहे बर का. हनुमानदास बाबांनी सांगितलं जर मांजरीनी दुधाला तोंड लावलं चुकून एखाद दिवशी आणि जर ते दूध सांडायचं म्हटलं तर संपूर्ण दिवस लागत होता. बैलगाडी झोपायचे, सगळे दुधाचे भांडे त्याच्यात ठेवायचे आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकायचे. पूर्ण दिवस लागत होता. थोडंसं आहे का ते? आणि जिथे ते सांडायचे ना तिथल्या शेतीला पाणी भरायचं काम राहायचं नाही. 9 लाख लिटर पाणी दूध एका टायमाचं.
तर दुधाने ब्रजमंडलातली शेती सिंचित केली जायची असं त्यांचं म्हणणं आहे. दुधाने सिंचन व्हायचं शेतांचं, पाणी नाही, दुधाने सिंचन व्हायचं. हा चला, भगवान परमात्मा मागे एवढ्या गायी पुढे चालतात आणि त्या गायींच्या पायाची उठलेली धूळ जशी आकाशात ढग तयार व्हावे एवढी धूळ. एक दोन गाय होती का देवाच्या घरच्याच एवढ्या. त्या गायी चालतात, मागे भगवान आहेत, काळे भगवान परमात्मा, सावळे भगवान परमात्मा, पितांबर नेसलेले भगवान परमात्मा, कमरेपर्यंत पितांबर खोचून घेतला होता. कोणासारखा? मंगलदादांसारखा. जसं मंगलदादा आज खोया कोशी कोशी गटरनं काहीतरी बुजी राहतात. पावडीली सण चालू होतं काम जोरमा इथे खाली. का? येणाऱ्या जाणाऱ्या कथा ऐकणाऱ्यांना त्रास होऊ नये, त्यांचा पाय त्या गटारीतल्या खड्ड्यात जाऊ नये. कथा तर सगळेच ऐकतात, पण ऐकणाऱ्यांची सेवा करणारे पण पाहिजे ना. दादांचं काम चालू होतं, देवाने असा पितांबर खोसलेला आहे, दोघं बाजूची सोगी खोसून घेतलेले आहेत. कुरळे कुरळे केस हवेत उडतायत आणि सर्व धूळ देवाच्या अंगावर बसलेली आहे. आता काळा काळा भगवान परमात्मा, सावळा सावळा भगवान परमात्मा, आणि त्याच्या अंगावरती ब्रजरस सोनेरी धूळ बसली. भगवान पांढुरक्या रंगाचे दिसले आणि गवळणी त्या रूपाचं वर्णन करण्यासाठी, त्या रूपाला पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस जेव्हा देव गाय घेऊन यायचे तेव्हा आरतीचं ताट घेऊन दारात उभ्या राहायच्या आणि त्या अशा भुऱ्याभस झालेल्या देवाला ओवाळायच्या. आणि गवळणींनी गोड नाव दिलं देवाला, रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला. ओ रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. ओ विठ्ठला माय बाप विठ्ठला, ओ विठ्ठला माय बाप विठ्ठला. ओ विठ्ठला माय बाप विठ्ठला, ओ विठ्ठला माय बाप विठ्ठला. ओ रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग पांडुरंग रंग विठ्ठला. काय नाव झालं देवाचं तुम्हाला कळलं नाही? पंढरपूरला कोणाच्या दर्शनाला जातात? पांडुरंगाच्या दर्शनाला. देवाला नाव गोपिकांनी गोड दिलं. अरे तू काळा काळा आहे, धन्य ती ब्रजरज, काळ्याला गोऱ्याची करण्याची ताकद तिच्यामध्ये. पांडुरंग पांडुरंग बोल, पांडुरंग भगवान की जय. दिसले का देव तुम्हाला? मी जेव्हा सांगत होतो ना तेव्हा तुम्हाला गायी दिसायला पाहिजे होत्या. डोळ्यासमोर आणा ना, त्या गायींच्या मागे असणारे भगवान दिसायला पाहिजे होते. देवानी खोसलेला पितांबर दिसला पाहिजे होता. देवाच्या पायातले पैंजण दिसायला पाहिजे होते. चरणाचं दर्शन व्हायला तर पाहिजे ना. देवाच्या पायात पादुका नाही आहेत. भगवान म्हणतात माझी गाय विना पादुका पादत्राणाची फिरते, मी ब्रजमंडलात चप्पल घालणार नाही. देवाचे धुळीने माखलेले पाय, वरून धूळ आणि खालून चालून चालून लाल झालेले पाय दिसले का? दिसतायत? याला म्हणावं दर्शन, याला म्हणावं ऐकणं. नाही तर मग काय ते नुसतं ऐकायचं, मस्त होतो मस्त होतो, पण काय? आपण वारीला जातो, महिनाभर पंढरीनाथाच्या दर्शनाला चालत जातो, 10-10, 12-12 तास बारीला नंबर लावतो. मंदिरात जातो, दर्शन घेतो, बाहेर येतो आणि मी बऱ्याच जणांना विचारतो, का हो देवाला कोणत्या रंगाचे कपडे घातले होते? खावाल घेता का? हा, ती साखळी हातात येते ना लोखंडाची, दिसली का साखळी? पंढरपूरची साखळी दिसली देवाच्या मंदिरातली? साखळीला हात लावा, लावला, चला हळूहळू पुढे, चला पुढे, चला पुढे. पुढे चालता चालताच देवाच्या मुखाकडे पाहायचं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लाल
तेज पुंजाळले नवरनवे तेची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावी लावे धू. देवाचं सौंदर्य लक्षात राहावं, मुखाकडे पाहावं, देवाच्या धोत्राकडे पाहावं. देवाला कोणता पितांबर नेसवलेला आहे, देवाला कोणत्या रंगाचा अंगरखा घातलेला आहे. आणि आषाढी वारीच्या वेळेस तुम्ही दर्शनाला जातात ना, तर भगवान परमात्मा रात्रंदिवस तुम्हाला आम्हाला दर्शन द्यायसाठी उभे आहेत. भगवान झोपत नाही, मग पाठ दुखून येते ना देवाचे उभं राहून राहून. मग देवाच्या पाठीमागे त्यावेळेस लोड लावलेला असतो. लोड पाहिलाय का? काही ध्यान मारी नाही काय, गर्दी कटली ना, जावं तर मर जायचं नुसता का चाल का हात बी लावू देतात नाही. अरे तू दुरून देख ना, लांबून बघ ना. देवाच्या मागे काय असतं? लोड लावलेला असतो. कधीपासून? आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून आषाढ वद्य पंचमी पर्यंत. पंचमीला प्राक्षाळ पूजा होते आणि मगच देवाला नैवेद्य बिवेद्य सगळे उपचार चालू होतात. आपण एक एकादशी करतो, मोठायकी करून सांगतो, पण आषाढ वद्य प्रतिपदेपासून आषाढ वद्य पंचमी पर्यंत 20 दिवस भगवान परमात्मा फक्त फळ आणि निंबू पाण्यावर असतात. कोणासाठी? उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. कोणासाठी उभा आहे? भाविकासाठी, आपल्यासाठी. 20 दिवस भगवान परमात्मा फक्त फळ आणि निंबू पाण्यावर असतात. निंबू पाण्यावर असतात. मंदिरात गेलं की देव कसा आहे, देवाला शृंगार कोणता केलाय, कोणत्या रंगाचे कपडे घातले, हे पाहावं, हे लक्षात राहावं. आपण परत परत जातो का पंढरपूरला? या वारीला गेलो का? त्या वारीला. पण आता तर लोक इतके हुशार आहेत, महाराज तुम्ही चालत ना, आम्हाला बी नमस्कार सांगते. तटलूच काम सामना रिकाम चोटत आम्ही. तू मोठं काम नसो करसदार, तुम्ही चालत ना, आम्हाला बी नमस्कार सांग देऊ. का बरं सांगूत आम्ही? का बरं सांगूत आम्ही? का बरं सांगू? तू ये ना, कर्तव्य आहे तुझं. कारण प्रत्यक्ष पंढरीनाथाने सांगितलंय तुमचं 12 महिने जमत नाही ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा तुमचे बरा दिसत असे. देवाचे कपडे आठवावे, देवाचं रूप आठवावं. अशी एकच वारी नाही ना मायबाप. आपण आषाढीला जातो म्हणून आपल्याला वाटतं. पुन्हा कार्तिकीला 20 दिवस देवाचा उपवास असतो. आपण दिवाळीचा फराळ खातो पंचमी षष्टी सप्तमी पर्यंत. दिवाळी झाल्यावर, दिवाळी झाली का 5व्याच दिवशी देवाच्या उपवासाला आणखी सुरुवात होते. कार्तिक शुद्ध पंचमी ते कार्तिक वद्य पंचमी. पंचमी पासून तेव्हा आणखी 15 दिवस भगवान परमात्मा भक्तांसाठी उपवास करतात. देवाला तक्क्या लोड लागलेला असतो. आणि रुक्मिणी मातेच्या मागे तक्क्या असतो. तक्क्या आता जैस न भाई जरूर देखीस मेरे जाय खरू सांगे रे का खोटू सांगे रे. काय करू मानले होईस नो.
आ तू काही सांगतस तर तू काही सांगतस. आहे ना, बघा तुम्ही जाऊन. भगवान परमात्म्याचे पाय आपल्याला दिसावे. देवाच्या पुढे गायी चालतायत. सांगू का, आणखी गायी चालता चालता गायी गोमूत्र आणि गोमयाचं म्हणजे शेणाचं विसर्जन करतायत. ब्रजरज मध्ये पडलेलं ते शेण, लक्ष्मी स्वरूपात असलेलं शेण, चालता चालता भगवान परमात्म्याचा पाय त्या शेणावर पडलेला आहे. दिसला दिसला डोळ्यांनी. ओ हो, का त्या पायाला शेण लागायचं हो? नुकतंच पडलेलं. गायीच्या सर्वांगावर सर्वत्र देवता आहेत. लक्ष्मींना यायला उशीर झाला, रागवल्या, रुसल्या. तेवढ्यात सुरभी नावाच्या कामधेनूनी शेण टाकण्याची इच्छा झाली, म्हणून गोमयाचं विसर्जन केलं. लक्ष्मी देवी त्या शेणात येऊन बसल्या. गोमये वसते लक्ष्मी. आणि लक्ष्मी देवींची जागा कुठे? पाय लक्ष्मीचे. म्हणून गायीने शेण टाकलं की भगवान परमात्म्याने त्याच्यावर चरण द्यावं आणि लक्ष्मीला सुद्धा कृतकृत्य करावं. बोलो भक्तवत्सल भगवान की जय. आहे ना, गोमये वसते लक्ष्मी. देवाचा पाय पडलेला असावा. देवाच्या त्या सुंदर स्वरूपाची आरती गवळणी करतात. बुरसट झालेल्या पांढुरक्या रंगाच्या झालेल्या देवाला, काळ्या देवाला पांडुरंग म्हणतात. काय म्हणतात? पांडुरंग म्हणतात. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग विठ्ठला श्री रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. पंढरी निवासा रुक्मिणी कांता. पंढरी निवासा रुक्मिणी कांता. पुंडलिक वरदा श्री विठ्ठला. पुंडलिक वरदा श्री विठ्ठला. रंग रंग पांडुरंग विठ्ठला. रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हो रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. घड्याळ पुढे पुढे जाते. झाला असेल टाइम, मला वाटतं 11:15 झाले आहे की नाही. भगवान नारायणांनी सुंदर असं पांडुरंग स्वरूप धारण केलं. भक्तजन वल्लभा सत्यभामनाथा. भीमातीरवासी श्री विठ्ठला. असं जोडी देऊ आपण. तुम्ही कशा जोडता? तुळशीला लावू कुंकू, पंढरीला गेली सक्कू. तुळशीला घालू पाणी, पंढरीला गेली जनी कशी निजीच बहीण. तुळशीला लावू बुक्का. असे गाणे पटकन पाठ करून टाकतात. तुम्ही जर ठरवलं ना, गाथा पाठ होऊन जाईल तुमचा. पण तुमले असं हे आडद एवढं ध्यान मारा.
जर ठरवलं ना महिलांनी, इतका गोड कंठ तुम्हाला दिलेला आहे, माझ्यासारखं नाही ना. तुम्ही सहज म्हणतात बिना माईकचा तुमचा आवाज गोड वाटतो. आमचा आवाज ऐकला का लोक म्हणतात माईक बंद करा, आहे की नाही? पंढरी निवासा सत्यभामनाथा भीमा तीरवासी श्री विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. देवाच्या स्वरूपाला ते ओवाळायच्या, पण यशोदा मैया गल्लीत उभं राहून रागाने सगळ्यांकडे पाहायची. कारण ती म्हणायची माझ्या मुलाला ह्या दृष्ट लावतात, यांना काम नाही का दुसरे, तो आला का त्यालाच पाहतात. भगवान आले की यशोदा माईने देवाची दृष्ट काढावी, दोघं भावांना घरात घ्यावं, मंगल स्नान घालावं. भगवान मोठे झाले तरी आपल्या हाताने शृंगार करून द्यावा. आज यशोदा माईचं प्रेम जरा जास्तच देवावर उतू जात होतं. का? नंदबाबाच्या वाड्यापुढे एक रथ उभा होता आणि तो रथ, त्या रथातून अक्रूरजी उतरले, त्यांचं आणि नंदबाबाचं बोलणं यशोदामाईने ऐकलं होतं. म्हणून तिला असं वाटलं आता उद्या आंघोळ याला घालेल, पुन्हा याला आंघोळ घालायची संधी मिळते का नाही मिळत. देवाच्या आवडीचे सर्व पदार्थ आपल्या हाताने जीव घातलं. दोघही बंधू नंदबाबांजवळ गेले, नंदबाबांचे चरण स्पर्श केला, दर्शन घेतलं, अक्रूरजींना नमस्कार केला. कोण आहे ते? नंदबाबांनी सांगितलं हे अक्रूरजी आहेत. असं कशाला आले? अरे आपल्याजवळ जे मथुरा नगर आहे ना, राजधानी आहे ना, मधुपुरी आहे ना, त्या मधुपुरी मथुरेमध्ये भोजपती कंसाने यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, धनुर्याग आहे. आणि तो धनुर्याग पाहण्याचं आमंत्रण या ब्रजमंडलाचा अधिपती नंदगावचा राजा म्हणून माझ्याकडे आलेलं आहे. मला तर आमंत्रण आहेच, पण त्याचा आग्रह असा आहे की कृष्ण बलराम यांना अक्रूरजी तुम्ही सोबतच घेऊन या. आमंत्रण घेऊन आलेले आहेत. देव म्हणे मथुरेला जायचं काय? तिथे नंदबाबा सांगतात फार मोठं गाव आहे, शहर आहे मोठं, राजधानी आहे आपली, सुसज्ज असे धवलार आहेत, चुने गच्ची घर आहेत, व्यापारी आहेत, बाजारपेठ आहेत. भगवान परमात्म्याने बाल सुलभ स्वभावाने विचारावं, तीच मथुरा का जिथे आपल्या गवळणी दही दूध लोणी घेऊन जातात? हो सांगितलं. रात्री भगवान परमात्म्याला मांडीवर झोपवलेले दोघं मुलांच्या जावळावरून हात फिरवते, केसावरून हात फिरवते आणि रडते. हा म्हणता गोकुळात ही वार्ता पसरली की नंदरायाच्या महालाच्या पुढे, नंदबाबाच्या वाड्याच्या पुढे एक रथ आलेला आहे आणि तो रथ भगवान श्रीकृष्णांना नेण्यासाठी आलेला आहे. गवळणींना बायती मातमी माहीत पडली, घरातले कामं सोडले, सर्वजणी धावत पळत नंदबाबाच्या वाड्यासमोर आल्या आणि यशोदामाईला आवाज दिला. गवळणी म्हणती यशोदेला उठे के सावडा. गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा. ओंकारथ शृंगारीला सांगे ओ मजला. कारथ शृंगारीला सांग ओ मजला. अक्रूर उभासे बाई गे साजनी या नंदाचे अंगणे मिळाल्या गोडणे. या नंदाचे अंगणे 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 मिळाल्या गोडणे. ओले नंदाची पटराणी सद्गदित होऊन
माझी पटराणी सद्गदित होऊनी मथुरेसे चक्रपाणी जातो गे साजनी मथुरेचे चक्रपाणी जातो गे साजनी विव्हळ झाले मन वचन ऐकुनी आनंदाचे अंगणे मिळाल्या गोडने या आनंदाचे अंगणे मिळाल्या गोडने जसा अभंग जशी गवळण तशी चाल वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी वारकरी संप्रदायातील भजनाचा प्राण असलेले बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराजांच्या परंपरेतून चालत आलेल्या ह्या चाली आपल्या खानदेशाचं वैभव तापी काठावर यांच्याच आडनावाचे नामदेव बाबा साळुंके शिरागडकर आणि त्यांच्याच पठडीमध्ये वाढलेली ही सर्व मंडळी या गवळणी आमच्या दिंडीत चालता चालता पाठ झाल्या. महाराज मुरलीधर बाबा असायचे, जगन्नाथ महाराज मराठखेडेकर वैकुंठवासी जगन्नाथ बाबांच्या दिंडीत आम्ही चालायचो. उत्कृष्ट गवई होते, कीर्तनही सुंदरच करायचे, अभ्यास भरपूर होता आणि सर्वांना जवळ करायचे. पाठांतर नेहमी त्यांच्या दाराशी नवीन घर बांधल्यावर तुळशी वृंदावन होतं ना, त्या तुळशी वृंदावनाला टेकलं का त्यांचं वाचनच चालू राहायचं, पाठांतरच चालू राहायचं. अशी रिकामे बसलेले कधी दिसलेच नाही. ओट्यावर अशी मांडी घालून पाठांतर चालू असायचं. नामदेव बाबांच्या दिंडीत असताना ही सगळी दिग्गज मंडळी एकत्र होती आणि त्या चाली आम्ही तेव्हा ऐकल्या त्यांच्याकडून. या मोठ्या मोठ्या गवळणी तिथेच पाठ झालेल्या आहेत. कसा भाव आहे त्या गवळणी. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. कुठे भगवान, हा रथ कशा करता सजवला आणि हा कोण आहे. आक्रूर उभा असे बाई गे साजणी या आनंदाच्या अंगणी मिळाल्या नंदराणी दसवंती दसुमय्या. ती दसवंती मैया, ती यशवंती मैया, ती यशोदा मैया सांगते, भाई बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी. आपला भगवान आपल्याला सोडून जाणार आहे. विव्हळ झाले मन ते वचन ऐकून. कोण आहे हा. तू तर याचं नाव आक्रूर सांगते, पण नावासारखा नाही हा. हा क्रूर वागतोय. अक्रूर तुझे नाम तैसी न करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या. भगवान परमात्मा शब्दही बोलत नाहीत, शब्दही बोलत नाहीत. गवळणी रथाच्या समोर आडव्या झाल्या. तुला जायचंय ना सोडून आम्हाला, आमच्यावरून रथ घेऊन जा. भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी. भगवान जसे रथात चढले त्या रथासमोर पडल्या. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी. भूमी पडल्या
व्रजबाळी कोण त्या सांभाळी. रोज गाईच्या शेणाचा सडा संमार्जन व्हायचा. आज गवळणींच्या आसवानी ती जमीन ते अंगण भिजलं. नयनीच्या उदकाने भिजली धरणी आनंदाच्या. भगवान परमात्मा रथातून खाली उतरले. लाघव आहे महाराज, याच्या बोलण्यात लाघव, याच्या स्पर्शात लाघव, याच्या दृष्टीत लाघव. करुणाभरल्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं आणि नंदनंदन बोलायला लागले. आमंत्रण का नेहमीच आहे का? आज जाऊ, उद्या धनुर्याग पाहू, परवा परत येऊ. भोळ्या होत्या ना, यांनी सांगितलेलं त्यांना खरंच वाटायचं ना. तयार झाल्या. परसों आता हूं बोल के जाने वाले मोहन, बरसों बीत गए. पुन्हा परत नाही आला. विरहात प्रेम आहे महाराज, विरहात दुःख आहे, पण ते दुःख मनाला हवं हवंसं वाटणार आहे. हवं हवंसं वाटणार आहे. मूर्छित झाल्या. देवाचा रथ दृष्टी आड व्हायला लागल्या. रथामागे वेड्यासारख्या पळत होत्या. वाऱ्याच्या वेगाने रथ पुढे जातोय. गावाच्या बाहेर एका कदंब वृक्षाखाली रास रासेश्वरी त्रिभुवन सुंदरी सुवर्णवर्ण हेमांगी राधाराणी उभे आहेत. देवानी रथ थांबवला. देवाने खाली मान घातली. बोलायला शब्दच नाही. एवढंच सांगितलं, येऊ देवा, तुला आमचं अंतकरण कळणार नाही. आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही महिला आहोत, आम्ही हळव्या असतो. एकदा ज्याला जीव लावतो ना, मरेपर्यंत त्यालाच जीव लावतो. तो मुलगा असेल, भाऊ असेल, बाप असेल, त्याची जागा पती असेल. आमच्या जीवनात दुसरं कोणी घेऊ शकत नाही. तुला काय कळेल देवा, तुम्हा पुरुषांचं हृदय कठोर असतं. तू बाई राहिला असताना मग तुला कळालं असतं, मग तुला कळालं असतं. खूप गोड भाव या गीतातून प्रगट केलेले आहेत. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे, राधा रो रो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे, राधा रो रो कहे.
बार जरा तुम आंसू बनकर देखो सावरिया, राधाए रो रो कहे। एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो रो, राधाए रो रो कहे। तुला कळणार नाही देवा, तू पुरुष आहेस, पुरुष. मोहन, तुझे इतर भक्त तुझे गुण ऐकतात, तुझ्या रूपाचं वर्णन ऐकतात, तुझ्या ज्ञानाचं वर्णन ऐकतात, तुझी भक्त वत्सलता पाहतात, मग तुला प्रेम करतात. पण आम्ही ब्रजवासींनी तुझ्या गुण अवगुणाचा विचार नाही केला देवा. तू आमच्याशी वाईट जरी वागला तरी आम्ही तुला जीवच लावला, जीवच लावला. मोहन, तुला कळलं? भगवान परमात्मा म्हणतात, इथून पुढे कलियुगात जेवढे माझे अवतार होतील साधू संतांच्या रूपाने, त्या सर्व अवतारामध्ये शरीराने ते पुरुष राहतील, पण अंतकरणाने मात्र त्यांचं अंतकरण माऊलीचं, श्रीचं, आईचं राहील. म्हणून ज्ञानोबा राय पुरुष आहेत, पण आपण त्यांना माऊली म्हणतो, आई म्हणतो. संतांना आपण मायबाप म्हणतो. ओडिसा प्रांतामध्ये मायापूर नावाच्या गावाला चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला. त्यांना निताई म्हणतात. निताई, जसं आपण माऊली म्हणतो ना, तसे ते निताई म्हणतात. आपला मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम, तसे ते संत भजन करतात. निताई गौर हरी बोल, निताई गौर हरी बोल म्हणायचं. निताई गौर हे त्यांचं भजन. गौरांग महाप्रभू आईच्या अंतकरणाने संत जगावर उपकार करतात. भगवान परमात्मा येत आहेत. सर्व ब्रजवासींचं प्रेम बघून अक्रूरांना असं वाटलं, माझ्याकडून काही मोठा अपराध तर होत नाही ना, मी देवाला नेतोय आणि कंसाने जर घात केला तर इतिहास मला माफ करणार नाही. इतिहास म्हणेल घ्यायला कोण गेलं होतं? अक्रूर गेले. चेहरा म्लान झाला होता, उदास झाला होता. यमुना माईचं पवित्र वाळवंट दिसलं. देवाला विनंती केली, प्रभू मी स्नान करू का? अक्रूरजी स्नानासाठी उतरतात. रसराणी यमुनेमध्ये प्रवेश करतात, डुबकी मारतात. जशी डुबकी मारतात तर भगवान परमात्मा जलामध्ये बसलेले आहेत. भगवान बलराम दादा आणि भगवान सोबत सोबत बसलेले आहेत. तो रथ पाण्यात दिसला. घाई गडबडीत वर आले, पाहतात तर भगवान रथात असतायत. दुसऱ्यांदा डुबकी मारली, पाहिलं गवळणी रडतायत आणि भगवान परमात्मा अक्रूरांच्या सोबत जात आहेत. पुन्हा गडबडले, काय झालं असं? या गवळणींच्या शोकाचा प्रभाव आहे का हा? मला तेच दृश्य दिसतंय. तिसऱ्यांदा बुडी मारली, भगवान परमात्म्याचं ऐश्वर्य पाहिलं. भगवान परमात्म्याची स्तुती करण्यासाठी सर्व संत मंडळी, इंद्रचंद्रादी देव, ब्रह्मदेव, एवढंच काय साक्षात देवादिदेव महादेव सुद्धा भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर बसलेले आहेत आणि त्यांची स्तुती करतायत. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस स्तनवंती दिव्ये स्तवैर. वेद ज्याचं गायन करतायत, देवांगना आरती करतायत, असा भगवान परमात्मा पहिला वर आले, देवाचे पाय धरले. प्रभू तुमची लीला आगाध आहे. गावात आले. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळ झाली होती. आता रात्री कुठे फिरायचं म्हणून भगवान परमात्म्याने एक रात्री विश्राम केला यमुना माईच्या घाटावर. म्हणून त्या घाटाला नाव पडलं विश्राम घाट. मथुरेला गेल्यावर द्वारकाधीश मंदिराच्या समोर विश्राम घाट आहे. विश्राम घाट आहे. भगवान परमात्मा रात्री तिथे विश्राम करतात. देव गोकुळात नाही. गोपाळांना करमलं नाही. जसे कपडे होते ना फाटके तुटके, तशा कपड्यासहित देवाचा मागोवा घेत धावत पळत गोपाळ भगवान परमात्म्याकडे आले. कशाप्रमाणे?
भगवान परमात्म्याने गोपाळांना पाहिलं, गोपाळांनी देवाला पाहिलं. तसा कुडीतनं गेलेला प्राण परत कुडीत यावा, तन्म प्राण मेवागतम. एकमेकाला मिठ्या मारल्या. देवा अरे तू आला, पण आम्हाला करमतच नव्हतं. आम्ही जेवलो नाही रे कृष्णा आज. आम्हीच काय, आज गाईंनी चारा खाल्ला नाही, आज वासर सुद्धा पाणी पिले नाही, दूध सुद्धा वासर पिले नाही. देवा सगळे तुझीच आठवण काढताय. आलात तुम्ही? हो आले, बरं झालं. म्हणे मग आता झोपून घ्या. आणि उद्या सकाळी प्रातःकाळ झाला, स्नान झालं की आपल्याला मामाचं गाव पाहायला जायचंय. काय पाहायला? मामाचं गाव आवडतं की नाही? आवडतं की नाही मामाचं गाव? लहानपणी जायचे की नाही? अजून बी आठवणी येतात की नाही? झुक्कू 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 धुराच्या रेषा पळती झाडे मामाच्या गावाला. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, सगळे मिळून पाहूया मामाच्या गावाला. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, सारे मिळून खाऊया. मामाचं गाव सगळ्यांचं आवडतं असतं. आणि मामाच्या गावातले सगळेच मामा असतात, सगळेच मामा असतात. मामाचं गाव पाहायचंय तुम्हाला, पाहायचंय त्याच्यासाठी दुपारी 2 वाजता बरोबर कथेला या. तुम्हाला आज सप्तपुरीपैकी श्रेष्ठ पुरी मथुरापुरीचं दर्शन घडवतो. बोल भक्तवत्सल भगवान की, नंद के लाला की. इथे देवाच्या वृंदावनातल्या लीला संपतात, म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने म्हणा, बोल वृंदावन विहारी लाल की. इथून पुढे भगवान कोण होणार आहे? बोल मथुरा नाथ की. मथुरेतल्या लीला देवाच्या आपल्याला पाहिजे. कारण महाराज परीक्षितांनी प्रश्न विचारला होता, व्रजे वसन किम करून. ब्रजमंडलात देवाने कोणत्या लीला केल्या? मधुपुर्यांच केशव. मधुपुरी म्हणजे मथुरेत काय लीला केल्या, आणि यदुपुरी म्हणजे द्वारकेत काय लीला केल्या. दुपारच्या सत्रात आपल्याला मधुपुरीतल्या लीला, मथुरेतल्या लीला ऐकायच्या आहेत. आणि भगवान परमात्म्याच्या विवाहापर्यंतचा प्रसंग आपल्याला नेऊन ठेवायचा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये भगवान परमात्म्याचं दिव्य असा विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांनी लग्नाला या, आल्याशिवाय राहू नका. जेवणाची व्यवस्था तुमच्या तुमच्या घरी केलेली आहे, आहेर मात्र सगळ्यांनी टाकायचं आहे. पदार्थ तुम्हाला आवडील ते करून खा. कोई कहे गोविंदा, कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला, कोई कहे गोविंदा, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. राधे. ओ राधा ने श्याम कहा, मीरा ने गिरधर. राधा ने श्याम